सर्व शिक्षकांना विनंती आहे की आपण आता सुस्वागतम आजच्या या कार्यक्रमात उपस्थित आजचे जे पाहुणे मंडळी आहेत त्या सर्वच अतिथीगणांना मी विनंती करतो की आजच्या आमच्या या सगळ्या चिमुकल्यांनी उपस्थित केलेल्या सर्व छोट्या छोट्या कलाकृतीचं आपण या ठिकाणी फीत कापून सुरुवात करूया. खरं तर अशा खूप मोठ्या असलेल्या पाहुण्यांनी या ठिकाणी आमच्या आज उपस्थित असलेले माननीय श्री रंगनाथराव जाधव साहेब सचिव जय तुळजाभवानी शिक्षक प्रसारक मंडळ छत्रपती संभाजीनगर यांचं स्वागत करण्यासाठी मंचावरती आमंत्रित करतोय. माननीय श्री शिवाजीराव देवरे साहेब ज्ञानसरिता शिक्षण प्रसारक मंडळ. मनमनांच्या गाभाऱ्यात मूर्ती आपली सजली स्वागतास खास आपुल्या वाहतो ही धन्यवाद सर. यानंतर ते करावंसाठी मी त्याला विनंती करतो. धन्यवाद सर. धन्यवाद सर. यानंतर धन्यवाद सर. यानंतर धन्यवाद मॅडम. यानंतर प्राथमिक विभाग. यानंतर एक 2 मिनिट आपलं मत मांडण्यासाठी या ठिकाणी मंचावरती आमंत्रित करतो आमच्या शाळेच्या परिचय म्हणजे पदवी सांगणार नाही, कारण पदवीधर तर भरपूर आहे. एकदा एका मुलाने आईला विचारलं की आई हे आभाळ का खाली पडत नाही, तर त्या आईने असं उत्तर दिलं की बाळा, आपल्या या जगामध्ये काही व्यक्ती अशा आहेत त्यांची माणुसकी इतकी चांगली आहे की त्या माणुसकीमुळं हे आभाळ खाली टेकलेलं नाही. म्हणजे ते व्यक्ती इतके कर्तृत्ववान आहेत, इतके जबाबदार आहेत, इतके ज्ञानवंत आहेत, इतके सुशिक्षित आहेत की त्या व्यक्तींची माणुसकी इतकी जास्त आहे की त्या व्यक्तींच्या माणुसकीने हाताने ते आभाळ वर आहे. तर आज आम्ही ब्लेस आहोत की एवढे महान व्यक्ती आज आमच्या शाळेला भेट देण्यासाठी आलेले आहेत. म्हणजे या जगात अशी व्यक्ती आहेत म्हणून माणुसकी टिकलेली आहे. एवढासा अल्पसा परिचय मी यांच्याबद्दल देऊ इच्छिते आणि आम्हाला प्रोत्साहन मिळतं. धन्यवाद सर. सर्वच अतिथींना विनंती करतो की आज आमचा जो काही या ठिकाणी आयोजित केलेला
चित्रकला प्रदर्शन असेल किंवा इतर सगळे प्रदर्शन असतील त्याची आपण पाहण्यास सुरुवात करू.